रामप्रभू हे आपल्या जीवनाचे आदर्श आहेत। रामप्रभू सारखा पिता नाही, रामप्रभू सारखा मुलगा नाही, रामप्रभू सारखा राजा नाही, रामप्रभू सारखा बंधू नाही, रामप्रभू सारखा पती नाही आणि रामप्रभू सारखा शत्रूसुद्धा नाही, रामप्रभू सारखा मित्रसुद्धा नाही। सांगेल कसा असला पाहिजे मित्र, सुग्रीवाला विचारा, सुग्रीव सांगेल माझ्या मित्रासारखा असला पाहिजे मित्र। कसा असला पाहिजे मुलगा, दशरथाला विचारा, दशरथ राजा सांगेल माझ्या मुलासारखा असला पाहिजे मुलगा। कसा असला पाहिजे पती, जानकीला विचारा, जानकी सांगेल माझ्या पतीसारखा असला पाहिजे पती। कसा असला पाहिजे भाऊ, भरताला लक्ष्मणाला विचारा, ते सांगतील आमच्या भावासारखा असला पाहिजे भाऊ। आणि कसा असला पाहिजे शत्रू, रावणाला विचारा, रावण सांगेल माझ्या शत्रूसारखा असला पाहिजे शत्रू। माणसाने मित्रता करत असताना किंवा शत्रुत्व करत असताना अशा माणसाशी केलं पाहिजे की जे मित्रत्व किंवा शत्रुत्व केल्याच्या नंतर आपलं नाव कमी नाही तर आपलं नाव वाढेल, अशा माणसाने मित्रत्व किंवा शत्रुत्व केलं पाहिजे। कोणी विचारलं असतं विसोबा खेचराला, माझ्या माऊलींचं शत्रुत्व त्या विसोबाने केलंय म्हणून आजही आपल्याला त्या विसोबाचं नाव घ्यावं लागतं। अरे कोणी विचारलं असतं त्या रावणाला, त्याने रामप्रभूशी शत्रुत्व केलं म्हणून आजही आपल्याला त्या रावणाचं नाव घ्यावं लागतं। म्हणून माणसाच्या जीवनात मित्रही असेल आणि शत्रूही असेल तर तो कसा असला पाहिजे, तर तो माझ्या रामप्रभूसारखा असला पाहिजे। विठाला